येडेश्वरी देवीची कथा. येडेश्वरी देवीच्या दोन कथा सांगण्यात येतात. त्यातील एक कथा अशी आहे की प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेत येरमाळा गावी आले. त्यावेळी पार्वती मातेने रामचंद्राची परीक्षा घेण्यास ठरवले. तेव्हा शंकर म्हणाले, पार्वती, राम साक्षात विष्णूचा अवतार आहेत, त्यांना तू फसवू शकत नाही. पण तरी सुद्धा पार्वती मातेने सीतेचे रूप धारण केले. पण तरी सुद्धा रामचंद्र पार्वती मातेला ओळखले व ते म्हणाले, माते तू वेडी आहेस, मी तुला ओळखलंय. एवढे म्हणताच पार्वती माता तिच्या मूळ वेशात आली व त्याच गावात येरमाळ्याच्या बालाघाट आई येडेश्वरी या नावाने राहू लागली. एक कथा तर आपण पाहिली. आता दुसरी कथा कशी आहे की येरमाळा गावात एक पाटील घराणे राहत होते. त्या कुटुंबाचे प्रमुख आबाजी पाटील होते. तर आबाजी पाटील गावचे पाटील होते. ते देवीचे परमभक्त होते. पाटील घराण्यांचे कुलदैवत माहूरगडाची रेणुका आहे. आबाजी पाटील दरवर्षी बैलगाडीने येरमाळा ते माहूरगड व माहूरगड ते येरमाळा असा प्रवास करायचे. मर्यादेनुसार आबाजी पाटलांना ही यात्रा नाही करता येणार यासाठी आईकडे क्षमा मागत होते. आई मात्र लेकरांच्या हाकेला धावून येणारच. रेणुका मातेने एका वेड्या स्त्रीचा अवतार घेऊन आबाजी पाटलांच्या शेतात गेली व तेथे जाऊन तिला भूक लागल्यामुळे तो तेथील झाडांचा पाला खाऊन राहिलेला पाला आपल्या अंगावर चोळू लागली आणि त्याचं समर्थ आज सुद्धा दर पौर्णिमेला देवीच्या चेहऱ्यावर नागवेलीची पाने लावले जातात. आबाजी पाटील त्या बाईच्या जवळ गेले आणि विचारू लागले, बाई तू कोणत्या गावची, तुझे नाव काय? एवढे ऐकताच देवीने एक खडक उचलला व आबाजी पाटलांना मारला व तो खडक चुनाखडीचा खडक झाला व आज सुद्धा चैत्री पौर्णिमेला काही लोकांनी चुनखडीचा खडक दिसतो. आज या घटनेला चुन्याचं रान हे नाव पडले आहे. चैत्र पौर्णिमा, पालखी सोहळा. आबाजी पाटलाने देवीला हात जोडून विनंती केली की तुम्ही माझ्या घरी जेवायला या व आबाजी पाटलाने त्यांना घरी जेवायला आणले. जेवण्याआधी त्यांनी देवीचे पाय धुतले व हळदी कुंकाचा देवीला मान दिला व देवीला वचन मागितले, तुम्ही दरवर्षी माझ्या घरी या. देवीने सुद्धा हे वचन दिले व आबाजी पाटलाने देवीला जेवायला वाढले. जेवायला होते भातावर तूप. हे भात व तूप खाताना देवीच्या तोंडाला चिटकलं. हे खाताच आई पळू लागली व आबाजी पाटील पण देवीच्या मागे पळू लागले व पळता पळता आबाजी पाटील म्हणाले, येडी आई थांब. व आई येरमाळ्याच्या उंच डोंगरावर जाऊन थांबली व आबाजी पाटलाने तिचे खरे रूप दाखवले. आबाजी पाटलाने तेथेच त्यांची सर्व संपत्ती खर्च करून एक भव्य दिव्य असे मंदिर बांधले. ही सर्व घटना झालेला दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमा. याच दिवशी देवीची यात्रा काढली जाते व पालखी मंदिरातून चुन्याच्या रानात जाते व चुन्याच्या रानातून पाटीलवाड्यात व पाटीलवाड्यातून आमराई वनात जाते. अशी आहे येडामाईची कथा. थँक्यू. धन्यवाद.